नमस्कार, माझे नाव प्रणाली अकमार आहे। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानखनेरगाव। मी आता 7वीमध्ये शिकत आहे। आज मी तुम्हाला या पुस्तकाची माहिती सांगणार आहे। या पुस्तकाचे नाव आहे कौशल्य। या पुस्तकाचे लेखक आहेत विजय नांगरे। या पुस्तकात खूप छान गोष्ट आहे आणि ती गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे। चला तर त्या गोष्टीकडे वळूया। एक गिरिजा व सदाशिव हे खूप कष्टाळू जोडपे होते। त्यांना एकही मुलंबाळ नव्हतं। त्यांना 7 एकर शेती होती आणि ते त्या 7 एकर शेतीमध्येच काही पण चालवायचे। नंतर गिरिजाला एक मुलगा झाला। त्याचे नाव त्याने धनाजी ठेवले। धनाजी खूप हुशार चतुर व भोळ्या स्वभावाचा होता। एके दिवशी नंतर काही वेळानंतर गिरिजाला नंतर एक मुलगा झाला। त्याचे नाव त्यांनी मनोहर ठेवले। पण मनोहरला सगळेजण मनाजीच म्हणत असे। मनाजी पण धनाजी सारखाच होता। ते खूप कष्ट करत होते आणि ते दोन्ही मुलं झाल्यामुळे गिरिजा व सदाशिवला काही ताण नव्हता। म्हणून गिरिजा व सदाशिव आता मन मोकळेपणाने राहत होते। एके दिवशी सदाशिव म्हणाला, आपण आपल्या मुलांना आता काम करायला सांगायला हवे, कारण ते खूप मोठे झाले आहेत। नंतर गिरिजा म्हणाली, हां, आपण त्यांना काम सांगायला हवे। तेव्हा गिरिजा म्हणाली, सदाशिव व मनोहर इकडे या। मी तुम्हाला एक गोष्ट सांगते। मनोहर व धनाजी इकडे या, मी तुम्हाला एक गोष्ट सांगते। ते दोघे आईकडे गेले। ते म्हणाले, काय झालं आई, काही हवं आहे का तुला? तर गिरिजा म्हणाली, नाही, मी आणि तुझ्या बाबांनी असा निर्णय केला आहे की तुमच्या दोघांना 1 एकर शेती द्यायची व त्यामध्ये तुम्हाला काम करायला सांगायचं। तेव्हा मनाजी म्हणाला, हो चालेल ना। तेव्हा मनोहर म्हणाला, हो चालेल ना, आम्ही करू शकतो। आणि त्या दोघांना शेतामध्ये काम करायला सांगितले। ते दोघं खूप मेहनती व कष्टाळू होते। तेही त्यांच्या बाबासारखे व आईसारखे झाले होते। ते दोघंही त्या शेतात खूप कष्ट करत होते। एखादे 2 दिवस तर ते त्या शेतातच झोपत होते, कारण त्यांना असे वाटत होते की आमचं पीक चांगलं व्हायला पाहिजे। आणि तसंच झालं। त्यांचं पीक चांगलं झालं, पण त्यांच्या दोघात स्पर्धा नव्हती तर प्रेम होतं। ते एकमेकांना मदत करायचे, सांगायचे, कुणाला मदत लागली तर करायचे। जसं की धनाजीला जर कोणतं काम पडलं तर मनोहर त्यासाठी जायचा व मनाजीला काही काम पडले तर धनाजी त्याच्याकडे जायचा। एके दिवशी मनाजी धनाजीला म्हणाला, आपण आपले कपडे धुवून टाकायला हवेत, कारण आपले कपडे खूप घाणेरडे झाले आहेत। आपल्याला स्वच्छता राखायला हवी। तेव्हा धनाजी म्हणाला, आपण काय कुठले साहेब आहोत काय की स्वच्छ राहायला? आपले कपडे तर असेच मळणार आहेत। तेव्हा मनाजी म्हणाला, असे मळले तरी चालतील, पण आपल्याला स्वच्छता राखायला हवी, कारण लोक आपल्या स्वच्छतेकडेच वळून येतात। तेव्हा धनाजीने मनाजीला कपडे धुण्यासाठी दिले आणि तेव्हा धनाजी व मनाजी खूप चांगले राहू लागले। त्यांच्या दोघात खूप प्रेम होतं। ते आईला व बाबाला नेहमी मदत करायचे, नेहमी त्यांना साथ द्यायचे, नेहमी कधीही त्यांना उलटून बोलत नव्हते। जर ते उलटून बोलले, जर मनाजी उलटून बोलला तर धनाजी त्याला समजून सांगायचा, पण धनाजी उलटून बोलला तर मनाजी त्याला सांगायचा की असं बोलू नसते, कारण आपल्याला आपल्या आईवडिलांचे कष्ट दिसत नाही। आणि ज्यांना आईवडील नसतात त्यांना किती अवघड असते ना। तेव्हा धनाजी म्हणाला, हां,
बरोबर आहे. नंतर एके दिवशी धनाजी मनाजीला म्हणाला, तू तुझ्या शेतात कशाचं पीक लावलंय? तेव्हा मनाजी म्हणाला, मी माझ्या शेतात आणखी कांद्याचं पीक लावले. तू तर धनाजी म्हणाला, मी माझ्या शेतात शेंगाचं पीक लावले. तर मी आता त्या शेंगा घेणार व त्यांना कोरडं करणार आणि विकणार. पण मनाजी म्हणाला, असं होऊ शकत नाही. इतक्या कमी वेळात तू तुझे शेंगा वाळवणार कशा? तर धनाजी म्हणाला, त्यासाठी आपल्याला जास्त जोराने काम करायला हवे व मी जास्त जोराने काम करणार. तेव्हा मनाजी म्हणाला, असं होऊ शकत नाही, तू कर ना. तेव्हा धनाजी तेव्हा धनाजी शेंगा सुकवायला सुरू झाला. धन्यवाद.